आता एक मोठी बातमी। एकीकडे नाशिकमधील धन्वंत रॅकेटचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणात कारवाईला आता आणखी वेग आलेला आहे। या प्रकरणात एसआयटीसह आता ईडीने देखील खरात भोवती फास आवळायला सुरुवात केलेली आहे। या दोन प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। पहिली घडामोड म्हणजे चौथ्या प्रकरणात एसआयटीच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातची पोलीस कोठडी संपली असून कोर्टाने त्याला 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती। पण आणखी एका प्रकरणात एसआयटी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करू शकते। तर दुसरीकडे ईडीच्या छाप्यात भोंदू खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमधून महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर येते। ईडीने खरातच्या नाशिक, मुंबई, पुणे, शिर्डीसह 19 ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारी केली। यातून आर्थिक गैरव्यवहार, हवाला रॅकेट संदर्भात महत्त्वाची कागदपत्र हाती लागल्याची माहिती मिळते। आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात। सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल। आणि आता पुढची बातमी। नाशिक आयटी कंपनीमध्ये महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक प्रकार समोर आलेला आहे। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। मुलींना जबरदस्तीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। मात्र या प्रकरणात अद्याप एकच तक्रार समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा पोलिसांना पुरावे द्या अशा शब्दात महसूल मंत्री बावनकुळेंनी आमदार अनिल बोंडे आणि नवनीत राणांचे कान टोचलेत। माध्यमांमध्ये बोलून चौकशीला भरकटवू नका अशा कानपिचक्या त्यांनी दिलेल्या आहेत। चुकीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नका असे खडे बोल देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप नेत्यांना सुनावले। मीडियामध्ये, प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्यात येतं। पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात, पण त्यांच्याकडे बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। विरोधकांना आता याचे परिणाम भोगावे लागतील असं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी म्हटले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधकांच्या एकतेचा विजय झाला, सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं असं म्हणत जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला असा जोरदार हल्लाबोल प्रियंका गांधींनी केंद्र सरकारला लगावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा आढावा घेतला। नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी माहिती घेतली। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला ही माहिती दिली आहे। बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना तडीपार करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे। दोघांमधील वादामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर अकोल्यात जोरदार टीका केली। नारी शक्ती वंदन अधिनियम भारतीय लोकशाहीसाठी महत्त्वाचा असल्याचं सांगत विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सरकारच्या मदतीविरोधात आक्रमक झाले। प्रति झाड आणि प्रति एकर मदत वाढवण्याच्या मागणीसाठी 15 मे रोजी मुंबईतील वर्षावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली। या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळतोय। बारामती पोटनिवडणुकीत काकी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। लातूरमध्ये दिवंगत नेते जनार्दन वाघमारे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। तसंच यावेळी त्यांनी अजित पवार अपघात प्रकरणी तपासाला वेळ देण्याची भूमिका मांडली।
3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात प्रतितोळा 1,100 रुपयांची तर चांदीमध्ये प्रति किलो 7,000ची वाढ झाली आहे. सोन्याचा दर शनिवारी 1,52,800 रुपयांवर पोहोचलाय तर चांदीचे दर प्रति किलो 2,53,000 होते. 7,000ची वाढ होऊन ते 2,60,000वर पोहोचले. सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यावर गंभीर आरोप करत बागवान यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी आर्थिक बोली लावल्याचा खळबळजनक दावा केलाय. अमेरिका इराण युद्धबंदीची घोषणा होताच रत्नागिरीच्या हणे बंदरात मासळीची आवक वाढू लागलेली आहे. निर्यात पुन्हा सुरू होण्याच्या आशेनं मच्छीमार बांधव नव्या उत्साहात समुद्रात उतरतायत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्याची ही संधी मानत कोकणातील किनारपट्टीवर आनंदाचं वातावरण पसरलंय. आता सर्वांच्या नजरा निर्यात पूर्ववत होण्याकडे लागलेल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई वसवणार आहे. या तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 गावातील जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार आता MMRDAनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचं निश्चित केलं असून 27 एप्रिलपासून भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. अक्षय तृतीयेनिमित्त जळगावच्या अमळनेर शहरात पहिला अखाजी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. अहिराणी संस्कृतीला उजाळा देण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळालेला आहे. लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालय परिसरात नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडलं. सध्या 100 खाटांपासून सुरुवात होत असली तरी भविष्यात इथे 500 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. जळगावच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळ यांविरोधात भाजपनं आरोप केलाय. जातीचा खोटा दाखला देऊन पालिका निवडणूक लढवल्याचा आरोप केलाय. त्या SC प्रवर्गातील नसून OBC असल्याचा दावा भाजपनं केलाय. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक पुरवणाऱ्या संस्थेचं कंत्राट संपलंय. यासाठी नव्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालिकेच्या वतीनं 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून कंत्राटांचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे. अक्षय तृतीयेला घरात कर्ता पुरुष दिवंगत झाला असेल तर त्या घरी मातीच्या घागरीची पूजा करून पुरणाची पोळी आणि आंब्याच्या रसाचा नैवेद्य दिला जातो. तर घागर भरल्याशिवाय पुढचं शुभ कार्य केलं जात नसल्याची प्रथा आहे. यामुळे घागर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. आता संपूर्ण राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उष्णतेनं घाम फोडल्यानंतर आता अवकाळी पावसाचं संकट समोर आलंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता असून काही भागात गारपीट देखील होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.